एका बाजूला सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सामना रंगलेला असताना खान्देशातलं भांडण नागपुरात गेल्यानं सत्ताधाऱ्यांमध्येही करगीतुरा रंगल्याचं चित्र राज्याला पाहायला मिळतं। महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्यामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्यात। गुलाबराव पाटलांनी अनुदान लाटल्याचा केलेला आरोप बिनबुडाचा असल्याचा दावा खडसेंनी केला। गुलाबराव पाटलांविरोधात 5 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असून गुन्हेही दाखल करणार असल्याचं खडसेंनी सांगितलं। तर या आरोपांवर ठाम असून विधानसभेत सुद्धा आरोप करणार असल्याचं आव्हान गुलाबराव पाटील यांनी दिलं। प्रगती दिसली तर महाराष्ट्राकरता हा एक चांगला। मी त्यांच्या सबसिडी बद्दल तर बोललेलो आहेच, पण माझं म्हणणं एवढं होतं की त्यांच्याबरोबर ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेला होता किंवा त्यांच्या पूर्वीच्या ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला होता त्यांना अनुदान मिळायला जवळपास वर्ष दीड वर्ष लागला। पण आदरणीय अनाथांचे नाथ हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे सन्माननीय महसूल मंत्री कृषी मंत्री ज्यांना संवेदना आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीत, त्यांनी फक्त 4 तासामध्ये अनुदान लाटलं। हा माझा आजही आरोप आहे। गेल्या काही दिवसापासून जो वारंवार गुलाबराव पाटील वैफल्याने ग्रस्त झाल्यामुळे जे आक्षेप घेत आहे हे चुकीचे आक्षेप आहे, नियम आहे, पुराव्याच्या अभावी केलेले आहे। म्हणून राज्यातील 37 पोलीस स्टेशनला या संदर्भामधल्या तक्रारी दाखल केलेल्या आहे। 5 कोटी रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याच्या संदर्भामध्ये आमची कार्यवाही सुरू आहे आणि याबरोबरीला त्यांना ज्यांनी मदत केली त्यांच्याकडूनही आम्ही खुलासा मागवलेला आहे। त्यांनी या संदर्भामध्ये चुकीची माहिती दिली म्हणून दिलगिरी व्यक्त करावी, अन्यथा त्यांच्या विरुद्धही आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।